विचारण्यात आला होता, म्हणजे ग्रुप बी च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि हा सगळ्यात जास्त कसा कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. तर बघा प्रश्न काय होता, रिकामी जागा भरायची आहे. तर काय, आय थिंक यू आर रिकामी जागा समथिंग, बरोबर की नाही. आता आपल्याला माहित आहे प्रेझेंट टेन्स वाले हेल्पिंग वर्ब कुठले कुठले असतात माहित आहे का, ॲम असते, त्याच्यानंतर इज असते, त्याच्यानंतर काय असते, आर असते आणि याच्यानंतर क्रियापदाचं कुठलं फॉर्म यायला पाहिजे, तर चौथं फॉर्म यायला पाहिजे. म्हणजे इथं काय अशा प्रकारचं V4 यायला पाहिजे किंवा V प्लस ING वाला क्रियापद यायला पाहिजे. मग आता डायरेक्टली ऑप्शन बघा, काय पहिलं बघा काय, सेईंग, याला पण ING आहे, स्पीकिंग पण आहे, टॉकिंग पण आहे, टेलिंग पण आहे. आता बघा या सर्व जे ऑप्शन आहेत ना, या सर्व ऑप्शनमध्ये एकसारखेपणा काय, या सर्वांचा अर्थ एकच आहे. सेईंग, स्पीकिंग, टॉकिंग आणि टेलिंग म्हणजे सांगणे किंवा बोलणे. बरोबर आहे. आता काही काही मुलं याच्यामध्ये म्हणजे भरपूर जे आहे ना कन्फ्यूज होतात की नेमकं उत्तर कुठलं असायला पाहिजे. सर्वांचे मराठीत अर्थ पण सारख्यात, फक्त याच्यामध्ये थोडं डोकं जर का आपण लावलं ना तर बरोबर आपल्याला जे आहे ना आन्सर हे भेटून जाते. आता बघा काय होते माहिती आहे का, आय थिंक याला मराठीत अजिबात अर्थ नका लो, आपल्याला उत्तर फक्त काढायचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय, सेईंगचा अर्थ काय होते, आपण याला से म्हणतो. त्याच्यानंतर हे फर्स्ट फॉर्म आहे, स्पीकिंगचा काय, स्पीक. स्पीकिंग हे चौथं फॉर्म आहे, टॉकिंगचा काय आलं, टॉक. आणि त्याच्यानंतर टेलिंगचं काय आहे ते आपलं टेल. हे झाले सर्व फर्स्ट फॉर्म. आपल्याला चौथं फॉर्म पाहिजे रिकाम्या जागेत. आता याच्यामध्ये जे से आहे ना किंवा सेईंग जे आहे ना याचा अर्थ काय होते माहिती आहे काय, बोलणे. आता बघा जेव्हा तुम्ही कोणासोबत बोलता तर दोन प्रकारे बोलता. एक तर तुम्ही जेव्हा बोलता समोरचा पण बोलते आणि तुम्ही ऐकून घेता, म्हणजे इथं बोलण्याची पण क्रिया आहे आणि इथं ऐकण्याची पण क्रिया आहे. पण काही काही वेळेस काय होते की एखादा माणूस फक्त बोलत असतो, ऐकून नाही घेत. म्हणजे की जर का प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया मिस्टर नरेंद्र मोदी तो जर काही सांगत आहे तर आपण स्पीकिंग म्हणणार, टेलिंग नाही. कारण की तो जेव्हा बोलेल ना तर तेव्हा तो फक्त सांगणार आहे, तुमचं ऐकणार का, नाही ऐकणार. म्हणजे इथं काय असते, हे जे सेईंग आहे ना याचा अर्थ काय होते, सांगणे किंवा बोलणे. या क्रियेमध्ये तो ऐकण्याची क्रिया अजिबात नाही करत. म्हणून इथं जे स्पीकिंग आहे ना इथं बोलल्या पण जाते, सांगल्या पण जाते आणि ऐकल्या पण जाते. टॉकिंगमध्ये बोलल्या जाते, सांगल्या जाते, ऐकल्या जाते आणि टेलिंगमध्ये पण बोलल्या जाते, सांगल्या जाते आणि ऐकल्या जाते. तर याच्यामध्ये काय होते की आय थिंक मला असं वाटतं की तू काहीतरी बोलला, बरोबर आहे. आता हा काहीतरी बोलला म्हणजे या व्यक्तीनं बोलला म्हणजे बोलून घेतली क्रिया. आता ऐकेल का नाही म्हणजे हे जेव्हा क्रिया झाली तर याची बोलण्याची झाली, ऐकण्याची नाही झाली. म्हणून इथं जे तुमचं ऑप्शन येईल ना हे फर्स्ट वाला काय येणार, सेईंग येणार आहे. फक्त इथं लक्षात हे ठेवा, तुमचं सेईंग असेल किंवा से असेल इथं फक्त बोलल्या जाते, सांगितल्या जाते, ऐकण्याची क्रिया नाही होत. आणि बाकीच्या याच्यात काय, इथं बोलल्या पण जाते आणि ऐकल्या पण जाते. अशा प्रकारे या रिकाम्या या प्रश्नाचं उत्तर काय येणार, तुमचं फर्स्ट वाला ऑप्शन असणार आहे.